नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. घरातून न सांगता निघून गेलेल्या हर्ष हिरामण मांजरे, वय वर्ष 21, राहणार मांजरेवाडी, पिंपळ, तालुका खेड या मुलाचा मृतदेह राजगुरुनगर शहरालगत थिगळस्थळ येथे एका विहिरीत आढळून आला आहे. 2 दिवसांपूर्वी रात्री 9च्या सुमारास घरातून हर्ष हिरामण मांजरे हा निघून गेला होता. कुटुंबियांनी व नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती. आज त्याचा मृतदेह आढळून आला. खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. एसटी बसचे ब्रेक न लागल्याने समोर उभ्या असलेल्या खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील 4 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना चाकण तळेगाव चौक परिसरातील पुणे नाशिक महामार्गावर घडली. याबाबत शांतीलाल जगन्नाथ मोरे, वय वर्ष 38, राहणार मोरडेवाडी, मंचर यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एसटी बस चालक सोपान भरत कानवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी चाकण तळेगाव चौकातून एसटी बस क्रमांक MH13 CU 8473 या वाहनातून प्रवासी घेऊन पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होती. HP पेट्रोल पंपाजवळील आरती हॉटेलसमोर पुणे नाशिक रस्त्यावर एक खासगी बस उभी होती. रस्त्यावर वाहतूक आणि गर्दी असल्याने एसटी बस चालकाने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. पुढे जात असताना समोर उभी असलेली खासगी बस दिसल्यानंतर एसटी बस थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बसचे ब्रेक न लागल्याने एसटी बसने समोर उभ्या असलेल्या खासगी बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात शुभांगी पोपट चव्हाण, वय वर्ष 43, राहणार नारायणगाव, नंदा बाळासाहेब शिंदे, वय वर्ष 63, राहणार मंचर, लक्ष्मण दगडू तलवारे, वय वर्ष 50, राहणार खेड आणि महादेवी लक्ष्मण तलवारे, वय वर्ष 47 या 4 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख प्रवेशस्थान असलेल्या स्पायसर चौकामध्ये चाकण वाहतूक सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयासमोर पुणे नाशिक महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा चिखल मातीने भरला आहे. त्यावर उपाययोजना म्हणून बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे नाशिक महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. स्पायसर चौक परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या खचल्या असून मोठे खड्डे पडले आहेत. खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील टाकळकरवाडी येथील पोलीस पाटील अजय नरहरी टाकळकर यांच्याकडील पदभार चौकशी पूर्ण होईपर्यंत काढून घेण्यात आला आहे. अजय टाकळकर हे आमदार बाबाजी काळे यांचे मेहुणे आहेत. त्यांच्या विरोधात माजी आमदार दिलीप मोहिते आणि कुटुंबातील व्यक्तींनी तक्रार केली होती. अजय टाकळकर यांच्याकडे जवळके खुर्द या गावाचा देखील अतिरिक्त पदभार आहे. प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अंतर्गत अधिकाराचा वापर करून 7 ऑगस्ट रोजी हा आदेश काढला आहे. महाळुंगे दवणेमळा आरुवस्ती बिरदवडी या मार्गावर महावितरणकडून करण्यात आलेल्या कामानंतर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती न केल्यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डे, माती व चिखलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. महावितरणच्या कोणत्याही कामाला आमचा विरोध नाही, पण महावितरणने काम करताना खोदलेला रस्ता हा पूर्ववत करून द्यावा अशी स्थानिकांची मागणी आहे. दरम्यान चाकण MIDCमधील महाळुंगे आंबेठाण रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून मुरुम टाकून मलमपट्टी सुरू करण्यात आली आहे. चाकणला रस्त्यांची कामे सुरू, प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा वापर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ कॉल. चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर आठवड्याभराच्या आतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र टीम चाकणला पाठवली आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खड्डे बुजवण्यास सुरुवात देखील केली आहे. मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टीमसोबत व्हिडिओ कॉल करत खड्डे बुजवण्याच्या कामाचा आढावा घेतला. तसेच स्थानिक कार्यकर्ते व उद्योजकांच्या प्रतिनिधींशी देखील संवाद साधला. चाकण औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी खड्डे दुरुस्तीचे तातडीचे उपाय म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानुसार सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाने पुणे जिल्ह्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावरील जुनाट खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या सिमेंट ब्लॉक्सने बुजवण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञान यासाठी वापरात आणण्यात आलं आहे. मागील आठवड्यात रविवारी 16 ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजकांच्या बैठकीदरम्यान रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पारंपरिक डांबरापेक्षा जास्त टिकणारे तयार सिमेंट ब्लॉक्स तसेच
जिओ पॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याचीच दखल घेत सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावरील जुनाट खड्डे बुजवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. महाळुंगे ते खराबवाडी दरम्यान 10 मीटर लांबीतील खड्डे भरण्यात आले आहेत. खड्डे पडलेल्या ठिकाणी आयताकृती खड्डा खणून त्यात नवीन तंत्रज्ञानाद्वारे अभ्यासपूर्ण पद्धतीने बनवलेले M60 ग्रेडचे 25 सेंटीमीटर जाडीचे सिमेंट ब्लॉक बसवण्यात आले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओ कॉलने सर्वजण अवाक झाले. चाकणमध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवा महामार्गावर वापरलेल्या प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाची माहिती दिली होती. याच तंत्रज्ञानाचा प्रथमच तळेगाव चाकण महामार्गावर वापर होत असून विशेषतः पाणी निचरा न होणाऱ्या ठिकाणी याचा मोठा फायदा होणार आहे. या कामाची सुरुवात शुक्रवारी रात्री 12:30 वाजता झाली आणि अचानक रात्री 1 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ कॉल आला. त्यामुळे तिथे असलेले सर्वजण काही क्षण अवाक झाले. जवळपास 10-15 मिनिटे त्यांनी कामाची माहिती घेतली आणि मार्गदर्शन केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते प्रतीक जाधव, प्रशांत टोपे, कुणाल कट तसेच प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता राहुल बोंदर्डे आणि ठेकेदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी चाकणमधील रस्त्यावर पडलेले खड्डे प्रीकास्ट आणि पॉलिमर टेक्नोपॅच पद्धतीने दुरुस्त करायला सुरुवात झाली असून त्यातून उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करत आता वाहतूक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले. या अंतर्गत मागील 2 दिवसात तब्बल 50हून अधिक अवजड वाहनांना टो करून इतरत्र स्थलांतरित करण्याबरोबरच त्यांच्याकडून चलन वसुली करण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने दिली. चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणाच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. याच पार्श्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आली आहे. चाकण तळेगाव औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने उद्योग आणि कंपन्या असल्याने दररोज हजारो कामगारांची वाहतूक तसेच अवजड वाहनांची ये-जा या ठिकाणी सुरू असते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आता ही कारवाई सुरू करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने या संदर्भात स्थानिक पातळीवर आवाहन देखील करण्यात येत आहे. मागील 2 दिवसात तब्बल 50हून अधिक अवजड वाहनांना टो करून इतरत्र स्थलांतरित करण्याबरोबरच त्यांच्याकडून चलन वसुली करण्यात येत आहे. महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे महिला या कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव असल्याचं विधान काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात केलं. तुम्ही स्वतःशिवाय कोणालाही बांधील नाही. महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नाही. महिलांनी सगळ्याच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र तरीही त्यांना विशिष्ट चौकटीत बसवलं जात असल्याची खंत राहुल यांनी छात्रों की गूंज कार्यक्रमात व्यक्त केली. पिंजरा तोडा हीच या कार्यक्रमाची संकल्पना आहे. मी इथे राजकारणावर बोलण्यासाठी आलेलो नाही. शिक्षण घेताना मुलींना अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्ही सगळेजण खास आहात. भारतातल्या 70 कोटी महिला ही या देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले. यावेळी तरुणाईचा प्रचंड जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत होता. अनेक विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांच्याकडे त्यांचे अनुभव, त्यांच्या समस्या मांडल्या. उत्तर पुणे जिल्ह्यातील आदिवासी मुलींच्या समस्यांबाबत आदिवासी पाड्यावरील मुलीने राहुल गांधी यांच्याशी साधलेल्या संवादाने अनेकांची माने अक्षरशः हेलावली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटनेची पुनर्बांधणी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यावर भर दिला जाणार असल्याचं चित्र मागील काही वर्षांनंतर प्रथमच निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होत आहे. आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडण्यासोबतच जिल्ह्यातील सामान्य माणसांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनात्मक भूमिका घेण्याचं नियोजन केलं जात आहे. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छात्रों की गूंज या मोहिमेने तरुणी आणि महिलांमध्ये मोठा उत्साह होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुणींशी संवाद वाढवणे हा या उपक्रमामागील उद्देश होता. राहुल गांधी यांच्या या झंझावाती दौऱ्यामुळे आणि त्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो तरुण तरुणी देखील या कार्यक्रमास ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले होते. Today, I
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी पुण्यात होते. चाकणमधील समस्यांच्या बाबत काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव व प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कौड यांनी राहुल गांधी यांना एक निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की केंद्र सरकारला चाकणमधून कोट्यावधी रुपयांचा कर दिला जात आहे. मात्र मागील 10 वर्षात भाजपच्या केंद्र व राज्य शासनाने चाकण औद्योगिक भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचं निवेदनात नमूद केले. काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. मी कमलाकर गुलाबराव सातव, मी पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तर. मी आज या ठिकाणी एक सांगू इच्छितो की चाकण MIDCच्या बाबतीतला मुद्दा आज चाकण MIDC या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि तीच MIDC आज काही कारणास्तव या BJP सरकारच्या नकारत्यापणामुळं त्या ठिकाणी रस्त्यांची इतकी व्यवस्था खराब झालेली आहे. मोठे मोठे खड्डे आहेत, वाहनं 2 व्हीलर जाऊ शकत नाही आणि ती MIDC आज दुसरीकडे स्थलांतर होण्याच्या मार्गावरती आहे. तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये ती MIDC त्या ठिकाणी मार्गस्थ होऊ नये दुसऱ्या ठिकाणी, कारण गोरगरिबांच्या समस्या असतील, कामगार असतील, अत्यंत भेडसावणारा हा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी आम्ही आज या ठिकाणी पुण्यामध्ये देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी पुण्यामध्ये येत आहेत छात्रवृत्ती गुंज या कार्यक्रमासाठी. तरी आम्ही आज हे निवेदन त्यांना देत आहोत. असे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान कक्ष पंचायत समिती, खेड अंतर्गत उन्नती महिला प्रभाग संघ, जिल्हा परिषद गट यांच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी मंगल कार्यालय दावडी तालुका खेड येथे उत्साहात पार पडली. या कार्यक्रमास खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बाबाजी काळे म्हणाले की कुटुंबाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम करत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन आणि आर्थिक स्वावलंबनाची चळवळ ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे. राजगुरुनगर बसस्थानक आगार परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण व सुरक्षा भिंतीच्या 3,90,00,000 विकास कामांचे भूमिपूजन तसेच 5 अत्याधुनिक नवीन बसचे लोकार्पण रविवारी दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता राजगुरुनगर बसस्थानक तालुका खेड येथे होणार असल्याची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी माध्यमांना दिली आहे. पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एकमुखी श्री गुरुदत्ता मंदिर आहे. या ठिकाणी सध्या सायंकाळी शिवलीलामृत पारायण सुरू आहे. आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी घडताना व स्काउट गाईड विषयाअंतर्गत कमवा व शिका या संयुक्त उपक्रमाच्या अनुषंगाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींनी कल्पकतेतून विविध प्रकारच्या आकर्षक राख्या तयार केल्या. या राखी प्रदर्शन व विक्री उपक्रमाचा शुभारंभ संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या शुभ हस्ते झाला. चाकण शिक्रापूर रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होऊ लागली आहे. शेलपिंपळगाव भागात रस्त्यात आडव्या शिरणाऱ्या वाहनामुळे कोंडीला हातभार लागत असल्याचे प्रवासी व वाहन चालक सांगत आहेत. हे जे भयानक मोटरसायकलच्या पलीकडे उभारलेला हा सगळं ट्रॅफिक क्लिअर करायला आहे. श्रावणातील दुसऱ्या शनिवारी राजगुरुनगर येथे शनिदेव हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली तर महिलांनी परंपरेनुसार दीपोत्सव साजरा करत दर्शन घेतले. खेड तालुक्यातील भोसे आणि काळूस गावांना जोडणारा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. या मार्गावर कधीही दुर्घटना होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. की आमच्या काळूस गावचा पूल हा कधीही पडू शकतो, म्हणून तातडीने यावर निधी टाकून हा पूल लगेचच्या लगेच तुमच्या इस्टिमेटमध्ये घ्यावा आणि त्यावर लगेच तरतूद करून त्या पुलाची काम चालू करावा, तरच त्या ठिकाणची एवढी मोठी वाहतूक चालू ठेवावी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरदवडी तालुका खेड येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. MIDC मध्ये चाकण ते वासोली फाटा मार्गावर भांबोली येथे रस्त्याच्या कडेला अजूनही सर्रास आधी धोकेदायकरित्या अवजड वाहने उभी केले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काही ठिकाणी कारवाया आणि काही जणांना मोकळीक दिली जात असल्याचा आरोप होतो आहे. खेड
खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय वसंतराव मारुतराव मांजरे यांच्या पत्नी स्वर्गीय श्रीमती पार्वतीबाई वसंतराव मांजरे वय वर्ष 97 यांचे दिनांक सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. एक आदर्श माता म्हणून त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय किरण शेठ मांजरे व उद्योजक बाळासाहेब मांजरे यांच्या त्या मातोश्री होत्या. तसेच राजगुरुनगर बँकेचे संचालक सचिन मांजरे, उद्योजक शुभम मांजरे व विकी मांजरे यांच्या त्या आजी होत्या. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 22 ऑगस्ट 2026 रोजी कांदा, बटाटा व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी कांदा, बटाटा असेल, त्याचप्रमाणे लसूण असेल यांची आवक ही थोडी मागच्यापेक्षा थोडी जास्त झालेली, परंतु बाजारभाव आहे तसेच आहे. कांद्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत. आज रोजी कांदाचे 3300 पिशवी आवक झालेले व कांदा 15 ते 40 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे बटाट्याची आवक ही 3500 पिशवी झालेली आहे. गुजरात बटाटा 6 ते 10 रुपये व इंदोर बटाटा 14 रुपये किलो झालेले आहे. त्याप्रमाणे लसूण असेल, लसणाची आवक ही 90 पिशवी झालेली आहे आणि त्याचा भाव आहे 100 ते 180 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे फळभाज्यांची आवक ही भरपूर आहे, परंतु बाजारभाव काही कमी झालेले आहेत. त्याचप्रमाणे आज कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे. फुलावर असेल, फुलावर 14 ते 18 रुपये किलो आहे. वांगे असेल, वांगी 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव गडगडलेलेच आहेत. टमाटी 10 ते 13 रुपये किलो आहे. कारले 30 ते 40 रुपये किलो आहे. गवार असेल, गवार 60 ते 70 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव एकदम गडगडलेले आहेत. मिरची 15 ते 20 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल, ज्वेलरी मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. दोडका असेल, दोडका 40 रुपये किलो आहे. शिमला मिरचीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 50 ते 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवरसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. राजमा 50 ते 60 रुपये किलो आहे. पावटा असेल, पावटा 40 रुपये किलो आहे. भेंडीचे भाव घटलेले आहेत. भेंडी 15 ते 25 रुपये किलो आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळे 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे बीट असेल, बीटसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 150 ते 160 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 50 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव 80 ते 90 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्याची आवक ही सुद्धा प्रचंड प्रमाणात झालेली आहे. कोथिंबीर इथं 2 आणि 3, 5 रुपयाच्या आत कोथिंबीर आहे. त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 4 ते 5 रुपयाला पालक आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.